मित्रो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकणार आहोत. दोन भागामध्ये ते प्रकाश असेल. जातीयवादी संघटना आणि जातीची संघटना हे दोन विषय वेगवेगळे आहेत. आज आपण जातीयवादी संघटनेचं रूप कसं असते हे बघणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण जातीची संघटना काय असते आणि त्या दोन्हीत काय फरक असते, जातीयवादी संघटना आणि जातीची संघटना याच्यात काय सूक्ष्म काय भेद आहे एवढं बघणार आहोत. तर आता आपण जातीयवादी संघटनेचे स्वरूप बघत असताना पहिल्यांदा आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे जात म्हणजे काय. आता सर्वसाधारणपणे असं मानलं जातं की परस्पर संबंध असणाऱ्या जीवांचा ज्या गटामध्ये समावेश केला जातो त्याला वंश म्हणतात आणि या वंशसमूहालाच जात म्हणतात. आता परस्पर संबंध म्हणजे काय, हा परस्पर संबंध तपासला पाहिजे. पहिल्यांदा हा परस्पर संबंध काय की दोन जीव जेव्हा एकत्र येतात, हे दोन जीव कोण असतात, एक असते नर, एक असते मादी. नराला आपण पुरुष म्हणू, मादीला आपण स्त्री म्हणू. हे मानव जातीमध्ये. इतरांमध्ये मग वेगवेगळे नर मादी असतात. जेव्हा हे दोन नर आणि मादी जेव्हा एकत्र येण्यातून एका जीवाचा जन्म होत असतो, नर मादी एकत्र येण्यातून म्हणजे त्यांचा संभोग होण्यातून एक जीव जन्माला येतो. तसाच जीव असतो, त्यासारखाच असा जीव जन्म घातला गेला की त्या जीवाचा जो समूह होत राहतो तो कुटुंबाच्या रूपाने असतो सुरुवातीला. त्यानंतर ते कुटुंब, असेच कुटुंब एकत्र येण्यातून ती एक जात तयार झाते. आता ही मानवाने, आता आपण सुरुवात करू. आता एक सर्वसाधारणपणे समजू की नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष एकत्र आले आणि त्यातून त्यांनी जीवाला जन्म घातला आणि असं पुढची पिढी होत गेली. आता हे सगळे जीव एकत्र येण्यातून काही कुटुंब निर्माण झाले. या कुटुंबाचे समूहच मग ती एक जातीचा समूह आहे. आता ह्या सगळ्या जातीच्या समूहाला काय म्हणतात तर मानव जात म्हणतात. एक स्त्री आणि एक पुरुष यांच्या लैंगिक संबंधातून हे जीव निर्माण होतात. यातून कुटुंब निर्माण होतात. एकत्र काही लोक राहतात त्याला कुटुंब म्हणतात. मग हे कुटुंब समूह, कुटुंब एकत्र राहतात त्याला काय म्हणतात, जात म्हणतात. आता हे मुळात असं आहे आणि हजारो वर्षे आपण हे समजून घेतलं पाहिजे. हजारो वर्षे, लाखो वर्षे विवाह संस्था नव्हती तेव्हा नर आणि मादी, स्त्री आणि पुरुष बिना लग्नाचंच एकत्र येऊन आपली औलाद पैदा करत होते. आणि मग हे असं लाखो वर्ष चाललं. आणि जेव्हा माणूस समूह हा शेतीचा शोध लागला आणि माणूस समूह एकत्र आला आणि त्याच्यातून हे टोळ्यांची युद्ध टाळण्याच्या दृष्टिकोनातून, समाजाचं स्वास्थ्य ठीक ठेवण्यातून, शहाणपणातून मग हे बाबा तुमची पोरगी आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला द्या, अशातून ते मग विवाह संस्था उदयात आली. आता इथपर्यंत कुठलंही जात होती आणि हे एकत्र संघटित राहत होते. याच्यामध्ये उच्च निश्चयता काही नव्हती. लक्षात आलं.
उच्चनीचता काय असणार आहे? आता हे उच्चनीचतेचा जन्म झाला, मग काही जणाला असं वाटायला लागलं, आम्ही युवा संस्था रूढ झाल्यानंतर काही जणांना असं वाटायला लागलं की आम्ही श्रेष्ठ जातीचे आणि इतर कनिष्ठ जातीचे. आता मला सांगा, आता मी एक तुम्हाला एक उदाहरण समजून देण्यासाठी दुसरं एक उदाहरण सांगतो. एक शेळी आहे, एक बोकड आहे. शेळी म्हणजे मादी, शेळीला आपण मादी म्हणतो त्या जातीमध्ये, बोकडाला नर. आता ह्या दोन्ही शेळी आणि बोकडाच्या संभोगातून त्या शेळीचे एक पिल्लू जन्माला येते, बोकडाचे एक पिल्लू जन्माला येते. पिल्लू जन्म. आता हे पिल्ले असे जन्मत राहतात, त्या पिल्ल्याचे मोठे होतात, ते त्यांच्यातून अपत्य तयार होत राहतात. आता हे कोणतीच शेळी आणि बोकड यांच्यातून जन्माला आलेले जे लेकरं आहेत ते आम्ही श्रेष्ठ आहेत कनिष्ठ आहे म्हणत नाहीत. तसंच माणूसही म्हणत नव्हता. परंतु पुढं चालून यांना कोण सांगितलं की काय नाही की माहीत नाही, की यांच्या मनात असा का विचार आला की अचानकच सगळं व्यवस्थित चालू होतं, पण आम्ही श्रेष्ठ आहोत आणि इतरच आमच्याच जातीतले लोक कनिष्ठ आहेत. आता हे आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत असं काही जणांना वाटतं. आता जन्माने श्रेष्ठ असले तर सगळे जन्माने श्रेष्ठ आहेत. हां, कर्माने श्रेष्ठ आहोत, आणि आमच्याकडे पात्रता जास्त आहे, पैसा जास्त आहे म्हणून आम्ही मोठे आहोत, आमच्याकडे अनेक डिग्री आहेत म्हणून आम्ही मोठे आहोत, आमच्याकडे असे वेगवेगळे पदव्या आहेत, पदं आहेत म्हणून आम्ही मोठे आहोत, असा हा एक पदाचा एक वेगळा भाग आहे. परंतु इथं जन्मानेच श्रेष्ठ आहोत. आता जन्माने श्रेष्ठ असणाऱ्याला कुठलाच बेस नाही, हे बेसलेस आहे, याला कुठलाच पाया नाही. लक्षात आलं? नाशिकपासून गंगा वाहते यायला लागली, म्हणे गटार आहे समजा, त्याच्यामध्ये खूप गटार वाहत आले, आणि अचानकच नांदेडला आल्यानंतर असं वाटत होतं आता इथून नदी शुद्ध. कसं काय झाली अचानक शुद्ध? ते तर गटार चालूच आहे. तसं अचानक मानव शुद्ध होत नाही, आणि अचानक श्रेष्ठत्वाचा उदय कसा काय झाला हा प्रश्न आहे. मग जातीयवादी संघटना म्हणजे काय? तर आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत आणि इतर जात मानवातल्याच, बरं काय, मी आता इथं प्राण्याचा तुलनाच करत नाही, याच का नर आणि मादीच्या संभोगातून जन्माला येणाऱ्या समूहाचे काही कुटुंबाचे गट, म्हणजे त्यांनी स्वतःला एक विशिष्ट जात दिली आणि त्या जात इतर जातींना कनिष्ठ मानते आणि आपण स्वतःला श्रेष्ठ मानते. काही जण म्हणले आर्य हे शुद्ध रक्ताचे, आर्य श्रेष्ठ, अनार्य कनिष्ठ, हा एक प्रकार वेगळा आहे. तर आपण जातीच्या संघटना मग आता काय करतात जाती संघटनेच्या संदर्भामध्ये, की आमची जात श्रेष्ठ आहे, आम्ही जन्माने श्रेष्ठ आहोत आणि इतर जन्माने कनिष्ठ आहेत. आता ते जन्माने कनिष्ठ आहेत म्हणजे काय आहेत? तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देता येत नाहीत, त्याला वैज्ञानिक काहीच कारण नाही. आणि आता जातीयवादी संघटनेचं काय म्हणणं असते, आणि आपण आता थोडक्यात हे सगळं बघणार आहोत, कारण हे बघितलं पाहिजे ना, कारण न बघताच किती दिवस राहायचं. जोपर्यंत आमचा जातीय अहंकार दूर होणार नाही तोपर्यंत आम्ही परस्पराचे बंधुत्व या गोष्टीला काहीच अर्थ राहणार नाही. हे बंधुभाव वगैरे सगळ्या कर्मकांड ठरणार आहे. तर आज आपण आता जातीयवादी संघटनेचं काय म्हणणं आहे हे या थोडक्यात आपण बघू. आता जातीयवादी संघटनाला जर म्हटलं बाबा मानवनिर्मित ही जात आहे, मानवनिर्मित जात आहे आणि
सजीव आपण दोन नर आणि मादीच्या मिलनातून माणूस जन्माला आला, माणूस ही एक जात आहे, ही गोष्ट जातीयवादी संघटनेला मान्य नसते. कारण ते काय म्हणतात, जात हे मानवानं निर्माण केलं नाही, ईश्वर दत्त आहे. ईश्वरानंच जात निर्माण केली, ईश्वरानंच जात निर्माण केली आहे. ब्राह्मण हे श्रेष्ठ कशामुळं, तर ईश्वरानं निर्माण केले. कारण परमेश्वराच्या मुखातून ते जन्माला आले. आता मुखाला काय योनी राहते, एका मुखाला योनी राहते आणि दुसऱ्या मुखाला लिंग राहते काय? आता तो शब्द मी वापरत नाही, याची महात्मा फुले यांनी चांगली चिकित्सा केली. तर मग हे ते असं काही नाही. मग क्षत्रिय बाहूमधून जन्मले, इथं बाहूमधून, इथं भाऊ, एका बाहूला एका योनी, दुसऱ्या बाहूला दुसरं लिंग, या दोन्हीचं लिंग एक होऊन इथून जन्मलं. एक इथं पायातून वैश्य, इथं पायाला लिंग, योनी लिंग. आता ते जे काय आहे ना पुरुषाचं आणि स्त्रीचं, इथं एक, एका स्त्रीला इथं, मग ते अजून पायाला, अशातून जन्माला आले. ह्या भाकड कथा आम्हाला सांगितल्या जातात आणि आम्ही बिंडोक आहोत, त्यामुळं आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. आम्ही बिंडोक असल्यामुळं आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि जात हे ईश्वर निर्मित आहे असं म्हणणं हे अज्ञानाचं, डोक्यामध्ये शेण भरल्याचं, मूर्खपणाचं हे लक्षण आहे. ती गेलेली केश आहे. एक गेलेल्या केश असणाऱ्यांचं ते तत्वज्ञान आहे आणि गेलेले केश असणाऱ्या तत्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. दुसरं, आता हे ईश्वर निर्मित आहे ते ठीक आहे बाबा, मग आपण असं समजूला असतो की सर्व मानव ईश्वर निर्मित आहेत. म्हणजे ईश्वर म्हणजेच निसर्ग, निसर्गदत्त मानव जन्माला येतो, हे म्हटलं असलं तर आपण समजू शकलो असतो. परंतु आम्हीच तेवढे ईश्वर निर्मित आहोत, बाकी काय राक्षसानं निर्माण केलेत की काय? आणि राक्षसाला कोण निर्माण केले आणि राक्षस कुठं आहे? हा एक भाग. श्रेष्ठ कनिष्ठ, आता हे ईश्वर निर्मित आहेत मान्य होतं, पण ह्याच्यात मध्ये श्रेष्ठ कनिष्ठत्व हे जन्माने श्रेष्ठ कनिष्ठत्व असतात आणि दुसरे दुय्यम असतात. आम्ही तेवढे प्रथम स्थानी असतो आणि बाकीचे कनिष्ठ स्थानी असतात. हा जो मूर्खपणाचं तत्वज्ञान आहे, हे जातीयवादी संघटनांचा गाभा असतो. आणि इथं जातीय अहंकार बाळगला जातो. जातीय अहंकार बाळगला, आम्ही श्रेष्ठ आहोत, तुम्ही कनिष्ठ आहात, हा याला म्हणतात जातीय अहंकार. हा जातीय अहंकार बाळगला जातो. आणि मग या जातीयवादी संघटनेचे कोण हे असतात, हिरो, असेच जातीय अहंकार बाळगणारेच लोक असतात. जातीय अहंकार बाळगणारे, जाती श्रेष्ठत्वाचा पुरस्कार करणारे, हेच त्यांचे हिरो असतात. मग आता हे प्रत्येकाने समजून घ्यायचं, ज्या ज्या जातीय संघटना आहेत ना, आपली संघटना जातीची संघटना असणं वेगळं आणि जातीयवादी संघटना असणं वेगळं. मी आज जातीयवादी संघटनेचं बोलत आहे आणि जातीची संघटना त्या त्या जातीमध्ये ते कुटुंबातले सुधारणा करायचं आहे, ह्या आपल्यामधला अहंकार दूर करायचा आहे, हे कोणी श्रेष्ठ कनिष्ठत्व नाही, आपण समता, बंधुत्व, न्याय हे मूल्ये बाळगलं पाहिजे. आपल्यामध्ये आपणही आता हे जात चुकीचं आहे, आंतरजातीयवाचं समर्थन केलं पाहिजे, असा हा एक विचार मारणाऱ्या काही जातीच्या संघटना आहेत, त्याच्याबद्दल मी पुन्हा बोलेल. पण आता जातीयवादी संघटनेचे वैशिष्ट्य मी सांगत आहे. मग आणि अजून एक जातीयवादी संघटनेचं म्हणणं आहे वादी, की रक्त शुद्ध आहे, रक्तशुद्धत्वाचा पुरस्कार, आमच्यामध्ये कुठलंच संकर नाही, आम्ही मिश्र संकरित नाहीत, आम्ही शुद्ध आहोत, एकदम ओरिजिनल, 100% गॅरंटीचे ओरिजिनल, डायरेक्ट वरूनच पैदा व्हायला की डायरेक्ट पडलेले आहोत खाली. आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये कुठंच असं भेसळ इकडे तिकडीचा कुठेही धागादोरा नाही.
100% ओरिजिनल असं यांचं म्हणणं असते. आता मला सांगा, 100% ओरिजिनलला लाखो वर्ष युवा संस्थाच नव्हते हे कुठलं ओरिजिनल आहे असं त्याला म्हणलं तर त्यांना राग येतो, ते फणा काढतात, असं ठस कुणी असं तुमच्या अंगावरच येतं. म्हणून या विषयावर कोणी बोलायची हिंमत करत नाही. करतात ते फार कमी लोक. अजून तर जातीय मग संघटनेचा उद्देश काय असतो त्यांच्या? आपण श्रेष्ठ आहोत आणि आपलं श्रेष्ठत्व सिद्ध झालं पाहिजे आणि हे श्रेष्ठत्वाचा नेहमी आपला प्रभाव निर्माण झाला पाहिजे, हे जातीयवादी संघटनेचं. आणि इतर कनिष्ठ जे आहेत ते कनिष्ठच कसे आहेत याचं तत्त्वज्ञान ते पेरत राहतात, लिहितात ते. इतर जाती ह्या कनिष्ठ आहेत, आमची जात तेवढी श्रेष्ठ आहे, आम्ही ईश्वराचीच अवलाद आहोत, बाकीचे नाहीत. हे शूद्रवर्णीय आहे. ते वर्णाच्या नावानं सांगतात, हे कनिष्ठ आहेत, कशाच्याही नावानं सांगतात. मग त्यांचे देवसुद्धा शूद्रवर्णीयाचे देव आहेत, आमचे श्रेष्ठ देव आहेत. देवात सुद्धा ते भेद करतात, इतकी विषारी असतात ते. आणि मग त्यांच्यामध्ये एक वैशिष्ट्य ते अस्पृश्यता पाळतात. जातीयवादी संघटनेचे लोक जे असतात ना, त्यांना वर्णवाद महत्वाचा असतो. जातीवादवालाच वर्णवाद, वर्ण आमचा श्रेष्ठ आहे. मग अस्पृश्यता सुद्धा ईश्वर निर्मित आहे. अस्पृश्यता ईश्वर निर्मित आहे आणि अस्पृश्यता पाळणे माझा धर्म आहे अशी त्यांची भावना असते. आणि अस्पृश्यता जर एखादा देवसुद्धा पाळत नसेल, देवाने सुद्धा अस्पृश्यता पाळली पाहिजे, म्हणजे देवाने सुद्धा अस्पृश्य समाजाला जवळ घेता कामा नये. आणि असा जर कोणी अस्पृश्यता मान्य नाही म्हणणारा देव असेल किंवा एखादा संत सुद्धा असेल तर त्या संताला नाही, मी त्या देवाला सुद्धा मानत नाही, अस्पृश्यता मी पाळतोच असं म्हणणारी अवलाद या देशात जन्माला आलेली होती. त्या अवलादीचाही संदर्भ मी कधीतरी सांगतो तुम्हाला. तर अस्पृश्यता पाळण्यासाठी आणि आपल्या जातीचं श्रेष्ठत्व, अस्पृश्यता न पाळणं म्हणजे आपली जातीय श्रेष्ठत्व कमी करणं आहे, म्हणून अस्पृश्यता पाळलीच पाहिजे, हे जातीयवादी संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे ते. आणि मग त्यासाठी त्यांचा संघर्ष काय असतो? ही अस्पृश्यता टिकवण्यासाठी वर्ण आपला जो श्रेष्ठ आहे तो टिकवला पाहिजे. मग जातीय आंतरजातीय होता कामा नये, यासाठी ते प्रयत्नशील राहतात. कोणी जर तसा आंतरजातीय विवाह करण्याचा प्रयत्न केला तर त्याला पायाखाली तुडवलं जातं न. महात्मा बसवेश्वरांनी माणसानं जाती दिलेल्या आहेत, नावं दिलेली आहेत. जसं आज वेगवेगळ्या पदाला नावं दिली जातात, प्राध्यापक आहे, इंजिनियर आहे, सेवक आहे, क्लर्क आहे, असे जे नाव आहे तसं काही जातींना नावं दिली जात होते. तर त्याच्यामध्ये चांभार आणि ब्राह्मण यांचा विवाह लावून देण्यात आला. महात्मा बसवेश्वरांनी ते काम, पवित्र काम केलं होतं, पण ते अपवित्र समजलं त्या विषारी डोक्यांनी. आणि त्यामुळे त्यांच्या त्या दोघालाही ते जातीचं 2 लग्न जे झालं होतं, चांभार आणि ब्राह्मण, त्यांना त्या कुटुंबाला पायाखाली तुडवण्यात आलं हत्तीच्या. तर हे अशा कठोर शिक्षा देणे म्हणजेच धर्म पाळणे. अशा धर्म पाळणाऱ्या विकृतीमुळे या देशामध्ये इतर धर्मीय माणसं आले, यांना ही मानसिकता जबाबदार आहे. आणि इतर म्हणले की समतेचा पुरस्कार आहे असं त्यांना वाटलं. मग ती लोक इतर धर्मीयाचा स्वीकार केला, म्हणून आज इतर धर्मीय या देशामध्ये दिसतात. असो, तर मग दुसरे एक पारंपरिक पद्धतीनंच विवाह झाले पाहिजे यावर त्यांचा निष्ठा असते. आणि तेही त्याच्यामध्ये ज्या काही रूढी प्रथा परंपरा आहे त्याचं जतन झालंच पाहिजे हा एक असतो. आणि जाती व्यवस्थेचं समर्थन त्या ठिकाणी पण असते, इगो असतो त्यांच्यामध्ये.
हा जातीयवादी आणि ईश्वराने निर्माण केले हे सुद्धा सगळं त्यांचं म्हणणं असतेच. त्याचबरोबर त्यामुळं हे जातीयवाद ईश्वरानेच निर्माण केलेला आहे. आम्ही श्रेष्ठ आहोत हे ईश्वरानेच आम्हाला सांगितलेलं आहे आणि मग हे कनिष्ठ आहेत ते ईश्वरानेच त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे हे श्रेष्ठ आणि कनिष्ठ तो ईश्वर निर्मित असेल तर मग हे ईश्वर निर्मित कार्य बदलण्याचा अधिकार पामर माणसाला नाही, असे त्यांचं तत्वज्ञान असतं. पामराला नाही. आणि माझा जन्म ह्या श्रेष्ठ जातीत का झाला तर परमेश्वराची कृपा. आणि त्याचा ह्या कनिष्ठ जातीत जन्म का झाला तर परमेश्वराची अकृपा. आता मला सांगा, बाप आणि माय म्हणजे हे आई वडील आता अवकृपा म्हणून काही पैदा घालते लेकरं आणि काही कृपा म्हणून पैदा घालते. आणि कृपा म्हणून पैदा घातलीचे श्रेष्ठ लेकरं म्हणते आणि अवकृपा म्हणून पैदा घातलेल्याला कनिष्ठ म्हणते का? एखादं आई वडील म्हणतात. अवकृपा आणि कृपेनं पैदा होणं काय, हे कुठलं तत्वज्ञान आहे? तर मग मला माझा जन्म झालेला आहे ते ईश्वराच्या कृपेने झालाय म्हणून मी श्रेष्ठ आणि अकृपेनं झालाय म्हणून ते कनिष्ठ, ही जी जातीयवादी संघटनेची मांडणी असते. आणि मग हे श्रेष्ठत्व अबाधित ठेवण्यासाठी, बाधित होणार नाही, हे जे बाधित करतात ना हे धर्मभ्रष्ट असतात. जातीय त्यांचं म्हणणं असते हे जातीय श्रेष्ठत्व कोणी नाही आणि हे सगळे एक व्हावं असं म्हणणं म्हणजे हे भ्रष्ट लोक आहेत आणि यांना शिक्षा झाली पाहिजे, ही त्यांची मांडणी असते. माझे श्रेष्ठत्व बाधित राहणार यासाठी, माझ्या जातीचं श्रेष्ठत्व बाधित राहणार यासाठी हे ते प्रयत्नशील. आणि मग जातीय उच्च निश्चयता जोपासणं हेच त्या संघटनेचा महत्त्वाचा अजेंडा असतो. आणि त्यासाठी ते कुठल्याही का पातळीवर जाणार त्या पद्धतीचे तत्वज्ञान गोळा करून त्या तत्वज्ञानाच्या ग्रंथाची जोपासना, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं. आता हे दहन केलं ही गोष्ट जी आहे ही त्यांना सहन होत नाही. म्हणून त्या मनुस्मृतीच्या ग्रंथाचे आजही पुनर्प्रकाशन झाले पाहिजे, ते घराघरात गेले पाहिजे, घराघरात वाचले पाहिजे. यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते केले पाहिजे. आणि मग जाती श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाला वर्णव्यवस्थेला पुरस्कार करणाऱ्या महापुरुषांना ते श्रेष्ठ मानतात. मग तसे त्यांचं राज्य आलं पाहिजे ही त्यांची भावना असते. छत्रपती शिवरायांनी सर्व जाती माणसांना सगळ्यांना एक आहे ती भावना घेऊन सगळ्यांना एक करून स्वराज्य निर्माण केलं. आम्ही त्याला शिवराज्य म्हणतो. त्यांना हे शिवराज्य आणायचं नाही, त्यांना दुसरंच राज्य आणायचे जे की श्रेष्ठ आणि कनिष्ठत्वाचं समर्थन ते केलेलं राज्य असेल आणि इतरांना तुच्छ लेखणारं आणि आपलं तेवढं व झेंडा आणि आपली झेंडी व कायम राहील यासाठी प्रयत्न करणारं राज्य त्यांना आणायचं असते. अशी ही जातीयवादी संघटनेचं हे स्वरूप असते. आणि ही जातीयवादी संघटनेला वैज्ञानिक बेस नसतो, कुठला ऐतिहासिक बेस नसतो. हे काल्पनिक इश्यू असतात आणि यांचे सगळे आदर्श काल्पनिक असतात, वस्तुस्थितीचे आदर्श नसतात. वस्तुस्थितीचा तत्वज्ञान त्यांचा आदर्श नसतं, काल्पनिकसुद्धा तत्वज्ञान सगळं असतं. ते जेव्हा चर्चेला तयार होऊ शकत नाहीत, वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांचं श्रेष्ठत्व ते सिद्ध करू शकत नाहीत. ह्या सगळ्या गोष्टी मग ते असं जर कोणी त्यांच्या विरोधात श्रेष्ठत्वाची भाषा करत असेल तर त्या येऊ शकत नाहीत. तर ह्या सगळ्या दुसऱ्यांना श्रेष्ठत्व त्यांना मान्य होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचा पुरस्कार करणारे जी जातीयवादी संघटना आहेत, या जातीयवादी संघटनेचा
धोका या सगळ्या राष्ट्राला आहे, मानवजातीलाच आहे. तर मानवाच्या दृष्टिकोनातून, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केले पाहिजे. मग आता दुसरा जो भाग आहे तो बाबा, मग ज्या ज्या महापुरुषांनी, मग जे महापुरुष आता महापुरुष कुठल्या तरी या व्यवस्थेने दिलेल्या जातीत जन्माला आले, मग त्यांनी सुरुवातीला त्या ज्या जातीत जन्माला आले, ज्या जातीत ते माणूस म्हणून जन्माला आले, पण लोकांनी त्यांना हे आहे, तू या जातीचा आहेस म्हणून सांगितलंय. मग त्यांनी समाज सुधारण्यासाठी त्यांना एकत्र केलं. मग त्या एकत्र करून त्या जन्माला आले, त्याच्यामध्ये जे परिषदा घेतल्या, त्यांच्यासाठी हॉस्टेल उभं केले, ही त्यांचं संघटन करण्याचा प्रयत्न केला. हे जाती संघटन म्हणू शकतो आपण सुरुवातीला, पण हे जातीयवादी संघटन नाही. अशा स्वरूपाचं संघटन, त्यांचा जात संघटित करून जातीय अहंकार संघटित करणं हे, आणि जाती श्रेष्ठ कनिष्ठत्व प्रस्थापित करणं हे त्यांचं वैशिष्ट्य असत नाही, त्यांचा आत्मा असत नाही. तर जाती अहंकार विसर्जित करणे, जाती विसर्जित करणे, यासाठी त्या जातीच्या संघटना असतात. अशा कोणत्या संघटना आहेत याचाही अभ्यास समाजासमोर येणं नितांत गरजेचं आहे मित्र. म्हणून ज्या ज्या महामानवाने या समतेचे विचार मांडले, सर्व माणूस एकच आहे, हे वैज्ञानिक सत्य वारंवार सांगितलं. ती एकाची सर्व एक आहेत ही भूमिका सातत्याने मांडले. सर्व एकाचीच वीण, ते कैसे भिन्ना भिन्न, ही एकाचीच वीण आहे सगळे. तर ही सगळी मांडणी ज्या संतांनी केली, त्या संत तुकोबारायाने ही मांडणी केलेली आहे. भेदाभेद अमंगळ आहे असं सांगितलं तुकोबारायाने. तर अशा समतेचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या संतांना आदर्श मानून जी माणसं वाटचाल करतात, जे जाती समूह वाटचाल करतात, ती जातीची संघटना असू शकते, पण जातीवादी संघटना ती असू शकत नाही. अशा अनेक जाती संघटना ज्या आहेत, जे समतेचं तत्त्वज्ञान मानतात, त्या संदर्भातही आपण पुढच्या भागामध्ये किंवा तरी विचार करणारच आहोत. त्याचा अभ्यास करून कोणकोणते समतेचे तत्त्व त्या जातीच्या संघटना मानत असतात, आणि जातीय आंतरजातीय व्हायला त्या कोणत्या संघटना प्रोत्साहन देतात. केवळ जाती अहंकार मानणाऱ्या, आपल्या जातीत जन्मलेल्याला बाजूला ठेवून समतेचं तत्त्वज्ञान मांडणाऱ्या, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, संत गाडगे बाबा, संत तुकोबाराया, संत नामदेव महाराज, अशा विचारांना कोणत्या संघटना आदर्श मानतात, आणि जातीय निर्मूलनाकडे कोणत्या संघटनेची वाटचाल चालू आहे, ह्या जातीच्या संघटना असल्या तर ह्या समाजाचा आरोग्य सुदृढ करण्याचं ते काम करत आहेत. आणि त्यांना प्रेरणा प्रोत्साहन देऊन अधिक समतेची तत्त्वज्ञान, समतेची चळवळ, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व यावर अधिष्ठित समाजरचना निर्माण करण्यासाठी आपण प्रेरणा आणि प्रोत्साहन दिलं पाहिजे. संविधान हे आपल्या ज्या या जातीच्या संघटना जरी असते तर संविधान ते मानतात, आणि जातीयवादी संघटना ज्या असतात संविधान मानत नाहीत. आम्हाला संविधान बदलूनच टाकायचे आहे अशी त्यांची धारणा असते. कारण संविधान हे समतेचा पुरस्कार करते, संविधान हे बंधुत्वाचा पुरस्कार करते, संविधान हे न्यायाचा पुरस्कार करते, सर्वांना न्याय समान देण्याचा प्रयत्न करते. तिथं जातीच्या आधारावर न्याय असत नाही, तिथं समतेच्या तत्वावर न्याय असतो. ही ते संविधानाची भूमिका असते. आणि तिथं सर्वांना विशिष्ट जातींना विशिष्ट जातीने विशिष्टच व्यवसाय केले पाहिजे, ही जातीयवादी संघटनेची भूमिका असते. संविधानाला ती मान्य नाही, किंवा समतावादी विचारधारेच्या लोकांना ते मान्य नाही.
तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करणं अतिशय गरजेचं आहे. या संदर्भामध्ये चिंतन आणि मनन होणं गरजेचं आहे. म्हणून या संदर्भात मी आपल्यासमोर काही विचार मांडलेत. यामध्ये कोणाचा पण अपमान करणे किंवा कोणाला तरी काहीतरी त्रास देणे हा त्यामागचा काहीच भूमिका नाही. हे समतावादी विचारधारा, परिवर्तनवादी विचारधारा, संतांची विचारधारा जी काही परिवर्तनवादी आहेत, समतावादी संत त्यांची विचारधारा, जे समतावादी आणि परिवर्तनवादी महापुरुष आहेत त्यांची विचारधारा ही रुजवण्यासाठी ज्या म्हणजे समूह काम करतात त्या समूहाचं आपण नक्की अभिनंदन केलं पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि जे कोणी या जातीय अहंकार बाळगणारे जे काही किडेमकोडे आहेत त्यांचा आपण निषेध केला पाहिजे. धन्यवाद.